बीड जिल्हा पुन्हा हादरला। परळीच्या सौदाना गावामधले सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांचा अपघाती मृत्यू। राख वाहतूक करणाऱ्या टिप्परनं उडवलं, चालक फरार। परळीत अद्याप अवैध वाहतूक सुरू। बेडघर नामक राख माफियांच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागरांच्या गाडीला धडक। अपघात की घातपात तपासावं लागेल। भाजप आमदार सुरेश धसांना संशय। सौदाना गावच्या सरपंचाचा अपघाती मृत्यू नसून हत्याच भ्रष्टाचाराचं टोळकं प्रामाणिक सरपंचांच्या जीवावर उठलाय। ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा मोठा आरोप। संपूर्ण बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची फडणवीसांना विनंती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती। तपास यंत्रणेला अद्याप मोबाईल सापडलेला नाही। फेकलेल्या फोनवरूनच चाटेनं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा संतापले। तपासात नाव आल्यावरच चौकशी होईल। कायदा सर्वांना सारखाच, कुणालाही पाठीशी घालणार नाही। बीड प्रकरणावर दादांची प्रतिक्रिया। मंत्री धनंजय मुंडेंचा बीड दौरा रद्द। संत खंडोबा बाबांच्या सप्ताह संगतेला आता उपस्थित राहणार होते, मात्र सरपंच हत्या प्रकरणावरून मुंडेंवर आरोपांची मालिका। कृषी मंत्री जवळचे आहेत, अनुदान मिळवून देतो। वाल्मिक कराडनं 140 ऊस यंत्रमालकांची 11 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप। गुन्हा दाखल करण्यासाठी शेतकरी पोलीस ठाण्यात। तपास वाल्मिक कराडपर्यंत पोहोचताच थांबल्यासारखा वाटतो। बीड हत्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी कोणाचे फोन आले? कॉल रेकॉर्ड काढा, संदीप क्षीरसागरांची मागणी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोग गावामधील ग्रामस्थांची आज बैठक। एक आरोपी अटक न झाल्यानं ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात। बैठकीत निर्णय होणार। बीड जिल्हाधिकाऱ्यांची 100 जणांना नोटीस। शस्त्र तात्काळ जमा करण्याचे आदेश। वाल्मिक कराडचाही शस्त्र परवाना रद्द। शस्त्र सापडल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार। बीड हत्या प्रकरणामधील सर्व 8 आरोपींवर मकोका लावल्यानंतर आता वाल्मिक कराडवर रोख। खंडणीमधील आरोपींवर देखील मकोका लावण्याची मागणी। आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीमध्ये जायला हवाय। सुरेश धसांचा धनंजय मुंडेंवर निशाणा, तर सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम। पंकजा मुंडेंची टीका। शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा आज परभणी दौरा। सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। विजय बाकुडेंच्या निवासस्थानीही जाणार। शिर्डीत भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन सुरू। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती ठरणार। अधिवेशनाच्या व्यासपीठावर महापुरुषांच्या फोटोसह संविधानाची प्रत। 15,000 पदाधिकारी उपस्थित। काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी। आघाडी तुटली असं म्हणालो नाही, फक्त कार्यकर्त्यांची भूमिका मांडली। कुणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही, संजय राऊतांचा टोला। टुरेस कंपनीच्या घोटाळ्याचे मास्टरमाइंड तुर्कीमधील नागरिक जनरल मॅनेजर तानिया कासातोवावर 2008 मध्ये 77 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा, तर 69 लाखाची रक्कम सापडल्याप्रकरणी यापूर्वी ताब्यात घेतलं होतं। आर्थिक गुन्हे शाखेची माहिती। टुरेस कंपनी विरोधामध्ये मुंबईत 1,500 तक्रार। शिवाजी पार्क पोलीस ठाण्यासह अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांच्या तक्रारी। छापेमारी। आर्थिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल जप्त।